म्हणजे लॉबस्टर आहे किती मोठा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला कळलंच असेल मी माझ्या कोणत्या तरी आवडत्या ठिकाणी आलेली आहे. आणि अर्थातच आज मी आली आहे वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल मध्ये. मी किती फिश लवर आहे हे तुम्हाला माहितीच आहे, पण इथे येण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे कारण की मी वर्षभर बघितली आहे इथे येण्यासाठी. तर आपण आता आलो आहोत वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल मध्ये. हे बघा, फेस्टिवल मध्ये एंट्री करताच आपल्याला हे सगळे स्टॉल्स दिसतात. आणि सुरुवातच झाली आहे अगदी सुक्या मच्छी पासून. हे बघा, हे इथे मसाले आहेत. इथे सुक्या बोंबलाची चटणी आहे. आपण हे बघा, मावशी ही सुकी बोंबलाची चटणी आहे का? अच्छा, मग खराब होत नाही हे? कितीला आहे? अच्छा, टेस्टिंगला नाहीये का? ते कोलंबीचं बोकडाचं कुठे खामा तुम्हाला गेली आलीस ते बघ तुला मला अगदी एंट्री केल्याबरोबर ना ही सुक्या बोंबलाची चटणी भेटली. अच्छा, मी भिवंडीला राहिलाय. मला हे चटणी आवडली, मी नक्की घेणार आहे. पण आधी मी जरा सात फिरून येते आणि मावशीकडे येऊन नक्की घेऊन जाते. नक्की. आणि मी एंट्री केल्याबरोबर मला इथे एक स्टॉल दिसलेला आहे आणि फिश बघून मी अगदी वेडीच झाली. तुम्हाला दाखवू, म्हणजे सुरुवातीला मला दिसलेली आहे ही आहे गाबोली. गाबोलीच आहे ना ताई ही? ओके, सुरमईची गाबोली आणि मच्छी. तर हे स्टॉल म्हणजे कुठचं, तुम्ही इथेच राहता का? म्हणजे वर्सोवालाच असतात का तुम्ही? आणि नाव काय तुमचं? अक्षू. अक्षू. आणि हे सगळ्या ज्या इथं महिला दिसतात आहेत ना, त्या तुमच्याच फॅमिलीच्या? अच्छा, हे पूर्ण फॅमिलीचे आहेत आणि हे एकत्र इथे जेवण बनवतात. ते म्हणजे घरगुती पद्धतीच तुमचं असेल ना? घरगुती स्वतः मसाला बनवतो, जे काय बनवतो आम्ही स्वतः बनवता. वाव, किती छान आहे. आपण इथे टेस्टही करूया आणि बघूया काय काय आहे ते. तुमचं स्पेशल काय आहे? सुरमई पॉम्पलेट, क्रॅप लॉलीपॉप. ओके. ताई हे काय आहे? खेकडा. म्हणजे खेकड्याचं काय ग्रेव्ही बनवलेलं आहे का? ओके, खेकड्यामध्ये वाटण त्यांनी स्टफ केलेलं आहे. मला वेगळं काहीतरी दिसलं क्रॅप म्हणून विचारते. छान दिसतोय. आणि हे काय? तिसऱ्या म्हणजे मी कधी ऐकलं नव्हतं हे. तिसऱ्या. ओके. वेगळं काहीतरी मला ऐकायला आलेलं आहे. म्हणजे मी इथे ना प्रत्येक स्टॉलवर माय गॉड, प्रत्येक स्टॉलवर काहीतरी वेगळं दिसतं. ताई, तुमच्या इथे येऊन तर मी थक्क झाली. हे काय आहे? बापरे, इतके मोठे. हातात घ्या बघा तुम्ही. बापरे, काय लॉबस्टर आहे, मी पहिल्यांदा बघते. सुंदर. आणि इथं ही सुरमईची मच्छी आहे ना? आणि सुरमई बघा, बापरे. अच्छा, आणि हा स्टॉल आणि इतकं छान मच्छी क्रॅब्स वगैरे दिसतात.
हे तुम्ही अगोदर तर मी सगळ्यांची बोलतात ना तारीफ करते, अगदी सुंदर. सगळ्यांनी अशा मॅचिंग साड्या घातल्या तर इतके सुंदर दिसत आहेत. आणि त्यातनं इथं जी फिश आहे ती अगदी, मला तर फिश किती आवडते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की त्याच्या शोधात मी इथे आली वर्सोवाला. तर आपण तेही ट्राय करणार आहे. वर्सोवाचा फूड फेस्टिवल एक नंबर असतो. सगळ्या फूड फेस्टिवल बघा वर्सोवाचा. हो बरोबर, एक नंबर फूड फेस्टिवल असतो. अगदी बरोबर बोलतात. आणि त्यासाठी सामानाची वगैरे दुकान नुसतं खाणं आणि स्पेशली फिश, मच्छी काहीच भेटणार भेटणार नाही. तेच खाण्यासाठी तुम्ही इथे या. हा फेस्टिवल किती दिवस आहे? 3 दिवस. फ्रायडे सॅटर्डे फ्रायडे सॅटर्डे संडे 3च दिवस आहे. तर 3 दिवस तुम्ही या आणि इथे मच्छीची मजा घ्या. गई तुझे देभुले साज गई गुलाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताची मैऱ्या. खूप सुंदर दिसतंय आणि काय छान दिसतात ते आणि काय सुंदर नाचतात ते. खूप सुंदर दिसतंय. तुम्ही सगळे जणी ना अगदी तुमचं रूप असं मनात भरलेलं आहे. आणि इथे येऊन मला खूप आनंद झालाय. मी पहिल्यांदा आलेली आहे इथे. हा वर्सोवा आपला लक्षात ठेवून पुढच्या वर्षी पण या. अगदी नक्की नक्की येणार आहे. हा अगदी येणार आहे. कोळी लोकांसारखा स्वभाव या जगात कोणाचाच मिळणार नाही. इतके प्रेमळ आणि इतके स्वभावाने चांगले आणि मौज मस्ती करणारे, हमेशा आनंदी. आणि त्यांची वेशभूषा विशेष करून त्यांचा सोनं घालण्याचा पद्धत एवढं सोनं त्यांना आवडत होतं. सोनं खूप छान घालतात आणि त्यांनाच ते शोभतं. छान छान खूप अगदी नाचत नाचत आम्हाला मच्छी दाखवायला घेतली आहे ताईंनी. सुरुवात आमची केली आहे डान्स करून. आल्यावर ते बरं वाटलं मला. आणि मस्त काय सुंदर अगदी छान मच्छी. खेकडा आहे, वाफर आहे, फॉन्स आहे, फॉन्स ग्रेव्ही आहे, बनाना स्वीट आहे, बोंबील फ्राय आहे, तिसरी आहे, बागरा फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, पापलेट मसाला आहे, पापलेट फ्राय आहे. बरीच व्हरायटी आहे इथे फिशची. वाव, मी मी अगदी कन्फ्युज झाली आहे की मी काय खाऊ, मी काय टेस्ट करू. इथं अगदी मी एक प्लेट. हा अगदी किती छान आणि सुंदर, किती टेस्टी दिसतंय सगळं. मला अगदी काय खाऊ काय नाही मी अशी कन्फ्युज झालेली आहे. आणि हे कोण तुम्हीच बनवता का? हा का, म्हणजे सगळं मिळून करतात हे. आणि तुम्ही कुठे इथेच असता का घरची फॅमिली? म्हणजे घरगुती जेवण आपल्याला इथे भेटणार आहे टेस्ट करायला. आणि स्पेशली ताई मला हे अगदी एक माय गॉड, हे बघा काय म्हणजे लॉबस्टर आहे, किती मोठा. या फेस्टिवल मध्ये फक्त खाण्याच्या वस्तूच म्हणजे फिश हे इकडचा हायलाइट आहे. आणि त्यासाठीच मी इथे आलेली आहे. मला सगळीकडे फिश आणि फिशची व्हरायटी दिसते आहे.
अगदी सगळ्या मावश्या अगदी छान सुंदर दिसतात आहे आणि मस्तपैकी जेवण करतात आहे, तव्यावर अशी मच्छी फ्राय करतात आहे. मी आता इथे बसले आहे. धनींना म्हंटल तुम्ही जा आणि आता तुमच्या चॉईसचं काही घेऊन या, कारण की प्रत्येक स्टॉलवर जिथे जाते आहे तिथे मी काही ना काहीतरी टेस्ट करते. माझं पोट अगदी फुल झालेलं आहे. आता बघूया धनी काय घेऊन येतात त्याचं. पण खरोखर सांगते इतकं छान वाटलं ना इथं येऊन, म्हणजे खूप म्हणजे फिश लवर आहे त्यांच्यासाठी तर काय अगदी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे हे वर्सोवा सी फूड फेस्टिवल. अहो इतकी व्हरायटी फिश मध्ये असते हे मला माहिती नव्हतं, म्हणजे ते आज मला दिसलेलं आहे. आणि काय सुगंध येतो. इथं ज्या आपल्या महिला आहेत, ज्या मावश्या आहेत, इतक्या प्रेमळ आहेत ना आणि इतकं छान पद्धतीने ट्रीट करतात. अगदी सगळ्या गोष्टी या टेस्ट करायला सुद्धा देतात ते उद्या मला. इथं येऊन खरोखर मला खूप खूप मजा आली आहे आणि अगदी चालून चालून थकली आहे. आता बघूया घरी काय घेऊन येतात तर मग तुम्हाला दाखवतो. त्यांनी काय घेऊन आलेत. ओ माय गॉड. काय काय घेऊन आलेले आहेत आता त्यांनाच विचारायला लागेल मग काय घेऊन आलेले आहेत ते. हे प्रॉन्स मध्ये बनवलेले समोसे आहेत आणि हे प्रॉन्स तंदुरी, जे टायगर प्रॉन्स आहे त्याचे बनलेले तंदुरी आहे आणि हा पापलेट तवा फ्राय. आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं ते. काय टेस्ट आहे ती आणि वाव सगळं डिलिशियस पापलेट फ्राय करते. पापलेट फ्राय फ्राय करते मी. इकडे ना बरोबर या वर्सोवामध्ये ज्या महिला आहे बनवतात त्यांच्या हाताला वेगळी चव आहे. बरोबर खूप टेस्टी आहे आणि घरगुती पद्धतीचं असल्यामुळे तर अगदीच. अजून एक बाईट घेते आणि पापलेटचा मी काय करणार आहे. तंदुरी वाव. चाकल्याबरोबर टेस्ट कसा ब्लास्ट होतोय तंदुरीचा. अमेझिंग आहे मस्त. मग समोसे मी धनींना ट्राय करायला देणार आहे. इकडे धनी सांगते. मस्त गाणी चालू आहे, डान्स चालू आहे, पुण्यामध्ये छान फ्राय फिश आहे आणि आता काय वेगळीच मजा येते खाण्याची. तर आता आपण विचारूया हे जे समोसे आहेत त्याची टेस्ट कशी आहे ते धनी सांगते. आता प्रॉन्स समोसा मी ट्राय करून तुम्हाला दाखवतो टेस्ट येते. खूप यम्मी आहे. असे समोसे मी कधीच लाईफ मध्ये खाल्ले नव्हते. खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. कधी वर्सोवा सी फूड फेस्टिवलला आलात तर प्रॉन्स समोसे नक्की ट्राय करा. धनींनी तर ट्राय केलेले आहेत प्रॉन्स समोसे. तर आता मी पण ट्राय करून बघते. बघू. हा धनीच खाणार आहेत वाटतं. एवढे पटपट पटपट खातात. धनींना जास्तच आवडलेलं आहे. हो टेस्टी आहे. यम्मी. जिथं ना नेहमी बटाटा भरलेले असतात आणि प्रॉन्स भरलेले समोसे खातोय आम्ही. आपण इथे बघितलं फिशचे स्टॉल तर आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त
व्यतिरिक्त हे इथे अजून एक स्टॉल आहेत ते कोणते तरी इथे आईस्क्रीम्स आहेत, कॉकटेल्स आहेत, पॉपकॉर्न आहेत, फ्रेंच फ्राईज आहेत आणि पान वगैरे जे हल्लीच्या मुलांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्याचे सुद्धा स्टॉल आहे. आम्ही इथे आलो केक बघायला तर मावशी भेटलेत आणि हा स्टॉल आहे त्यांच्या मुलीचा आणि इथे छान केक दिसतात हे बघा. मावशी काय आहे इथे? बाउल केक आहे, स्ट्रॉबेरी चॉकलेट, अच्छा बिस्कॉट केक, रेड वेलवेट केक. अच्छा अमेझिंग. नक्की स्टार्ट करा कारण की टेस्ट हे खूप छान आहे. निघाली आहे पण मी मावशीला बोलली होती की मी जाताना तुमच्याकडून ही चटणी घेऊन जाणार आहो म्हणून मी इथे आली आणि आता ही चटणी मी घेऊन जाते मावशी. अमेझिंग एक एक्सपिरियन्स झालेला आहे इथं. आता आम्ही निघतोय, पोट भरलेला आहे, मजाही भरपूर आली. खूप मजा आली. मी एवढे फेस्टिवल बघितले पण तो वेसाव सी फूड फेस्टिवल हा सर्वात बेस्ट आहे आणि मस्त आहे. वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आणि एकदम मोठी साईज मध्ये पण मच्छी येते आणि टेस्ट अमेझिंग आहे. नाही, आपण ना आता इथे आवाज येणार नाही, गाडीमध्ये व्यवस्थितपणे बोलूया. तर चला आता आम्ही विसावला आलोय जेवण घातलं कोली फूड फेस्टिवलला. तिथे आम्हाला या दोन मावशी मिळाल्या, त्या आता आम्हाला इंग्लाज माता मंदिरामध्ये घेऊन चालल्यात. त्यांच्या जोडीला आम्ही चाललो इंग्लाज मातेच्या मंदिरात. मावशी नाव काय तुमचं? माझं नाव लता, तिचं नाव कौशल्य. अच्छा. आणि इतकं गोड बोलतात आहेत ना मावशी, असं वाटतं यांना भिवंडीला घेऊन जावं. हो नक्की नक्की या, कधी आलात ना चला, आता नक्की चला. या. हा? येऊ राजा. खरोखर मग सांगतो ना माझ्या घरीच नेलं असं तुला. मग आता सगळी फॅमिली आमची तिकडे गेलेली. बघा कोणी लोकांचा स्वभाव केवढा मस्त आहे. खरोखर रात्रीचे 12 वाजलेत पण ते मावशीचं प्रेम केवढं आहे. मावशी सांगते तुम्हाला घरीच नेला असता. अरे राजा माझी सगळी जोरलेली पाहुणे हा बाबा, सगळे ठिकाणी. इथे पहिल्यांदा मी आली आहे आणि मला इतकं इकडच्या लोकांचा स्वभाव आवडलाय ना, मी खरोखर सांगते. मी घरी येणार नक्की इंग्लाज माता. इंग्लाज मातेच्या मंदिरामध्ये. आम्हाला थोडासा वेळ झालाय त्यामुळे मंदिर बंद आहे, तरी आपण बाहेरून आईचं दर्शन घेऊया. बरं वाटलं. नको नको कशाला आणला मावशी? बाबा मावशी आम्हाला बेट्यासारखा तू भेटलास. हे बघा केवढा प्रेम. आम्ही मावशीने सांगितलं का आम्हाला फक्त मंदिरात जाऊन मावशीने आम्हाला अख्खा वेसा फिरवला आणि आता थंडा वाजता एवढं रात्री 12:30 वाजता मावशी थंडा घेऊन आली. आम्हाला मुलासारखी भेटली, तू मुलगी सारखी भेटलीस आम्हाला. त्याच्यामध्ये काय झालं? खरोखर मग म्हणजे तेच इकडच्या सांगते. लोकांबद्दल ऐकलं होतं पण आज स्वतः मी डोळ्याने बघितलेलं आहे आणि खरोखर इतकं येऊन बरं वाटलं ना, म्हणजे खरोखर खूप आनंद झाला आम्हाला.
हं? अरे जरा त्यांनी पुरा असती ते आम्हाला केवढं हे झालं असतं. पुरं आला असतं ते मग काय ना काय नाही नंतर येऊ आम्ही घरी येऊ ना तुम्ही या. आम्ही स्पेशल तुम्हाला भेटायला येणार आहे स्पेशली येणार आहे भेटायला. चालेल या या आणि या. पुन्हा सांगते मावशी तुमचं नाव विश्वनाथ कुतूर, आणि तुमचं कौशल्या चंद्रशेखर कुतूर. अच्छा कोणी पण विचारलं तरी सांगतील कौशल्या चंद्रशेखर कुतूर. मला तिला building. ती पण अगदी मी बोलतात तुला ना सांगते. एखाद्या जागेबद्दलची माहिती मिळते ना कोणत्या तिकडच्या माणसांनी. तर आज मला भेटलेले आहेत ना तर यांच्यावरून मी सांगू शकते की वर्सोवा हा इकडच्या लोक कसे आहेत, किती प्रेमळ किती आणि- प्रेमळ आहे, किती माणुसकी आहे ती. खरोखर खूपच छान बरं वाटलं आणि ते अगदी. पण मुंबई सारख्या एरियात मुंबईमध्ये कोणी कोणाला रस्ता सुद्धा सांगत नाही पण या मावशींनी आम्हाला अख्खा त्यांचा वेसव फिरवला. हा इंग्लज मातेचं मंदिर दाखवलं. दाखवलं आणि मसाले मसाले मंदिर दाखवलं, हा. पण आज याचं मावशीने स्वागत प्रेमाने पण आपण केलं. थम्सअप पाजलं. खूप हा. खूप धन्यवाद मावशी खूप खूप. आम्ही या मुलाचं स्वागत पण केलं, या मुलीचं पण स्वागत केलं आम्ही. हो, बरोबर. दाखवून बी आम्ही स्वागत केलं त्या मुलीचं आणि पुन्हा भेटूया, मुलाचं. तुम्ही बस. पण या आम्हाला भेटायला. चालेल चालेल चालेल. आता आम्ही वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल मधून निघालो आहोत. माझा एक्सपिरियन्स सांगाल तर खूपच छान, मला खूप खूप मजा आली. अगदी फिश म्हणजे तर काय विचारूच नका, अगदी छान टेस्टी. आणि म्हणजे मी बघितली नव्हती की मोठे मोठे प्रॉन्स का बा पोचे लॉबस्टर्स आणि सुरमई ते मोठे पीसेस कसले खूप मोठी सुरमई होती, बापरे मोठे मोठे किती स्लाइस होते मोठे सुरमईचे. slice. हो ना मी कधी बघितलेही नव्हते आणि खूप टेस्टी. खरोखर सांगते मी आम्ही ज्या ज्या स्टॉलवर म्हणजे जात होतो ना बघायला आणि तिकडची लोक इतके स्वभावाला चांगले ना की म्हणजे एकदम खरोखर प्रेमळ. प्रेमळ. म्हणजे ते टेस्टिंग मध्येच ना ऍक्च्युली मध्ये आमचं पोट भरलेलं होतं. तर म्हणजे खूपच छान एक्सपिरियन्स आहे हा. आणि धनी तुम्हाला कसा वाटला? मलाही खूप छान फेस्टिवल वाटला. जे कोणी फिश लवर असतील ना त्यांनी जरूर एकदा व्हिजिट करावा आणि इथली फिशची एकदा चव घ्यावी. आणि हा कधी आहे फेस्टिवल, म्हणजे किती दिवस आहे? हा 10, 11 आणि 12 जानेवारी असे 3 दिवस आहे, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. हो. रात्री साधारण 12-1 वाजेपर्यंत चालतं हा चालतो फेस्टिवल. बरोबर. इथे ना कसं तुम्ही जेवणाची मजाही घेऊ शकता आणि समोर डान्स गाणी हेही चालू Enjoy असतात. करू शकता. एन्जॉय म्हणजे तो वातावरणच ना एकदम वेगळा आणि एकदम एन्जॉयमेंट असं आहे. इंग्लज मातेच्या दर्शनासाठी जायचं होतं आम्हाला, पण आम्हाला थोडा उशीर झाला त्यामुळे मंदिर बंद झालेला होता. पण त्यांनी डोर इतकं छान बनवलं आहे ना की बाहेरून प्रॉपर देवीचं दर्शन होतं. आणि आम्हाला तिथे रस्त्यात 2 मावश्या भेटल्या की आम्हाला रस्ता मिळत नव्हता तर त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. देवीच्या रूपात 2 मावश्या मिळाल्या, खरोखर. त्यांनी आम्हाला इंग्लज माता दर्शन करणार. दर्शन दर्शन तर करू इव्हन त्या म्हणत घरी झाला पण ते रात्री 12:30 वाजता घरी जाणं योग्य वाटत ना. पण त्यांनी आम्हाला एका शॉप मधून थम्सअप घेऊन दिला आणि ते थम्सअप पिल्याशिवाय जाऊ नका. आणि एवढे खरोखर प्रेमळ होत्या त्या. खूप छान. म्हणजे तिकडच्या लोकांचा स्वभाव मी आजपर्यंत कुठेच नाही बघितला. मी म्हणेन ना मी फक्त ऐकलं आहे की कोळी लोक हे मनाने खूप प्रेमळ असतात. मी आज माझ्या डोळ्याने बघितलं आणि ही गोष्ट अनुभवलेली आहे. तर खूपच छान एक्सपिरियन्स झाला आहे आमचा. आणि खरोखर म्हणजे अगदी आनंद. म्हणजे बोलतात ना ऍक्च्युली आम्हाला येताना ना भरपूर ट्रॅफिक लागली. आम्ही 3.5 तास आम्हाला लागले इथे पोहोचताना. थोडासा मूड खराब होता पण तिथं एंट्री केल्यापासून ते येईस तोपर्यंत तुम्ही आता बघाल आमच्या चेहऱ्यावर अशी स्माईल आहे. म्हणजे इतकं छान एक्सपिरियन्स होता आमचं. आता हा व्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.